वाचूया उत्पत्ती 22:5 मध्ये. अब्राम आपल्या सेवकास म्हणाला, येथे गाढवाजवळ थांबा, मुलगा व मी पलीकडे जातो व देवाची उपासना करून तुमच्याकडे परत येतो. ओके, आता तुम्हाला माहितीये ज्यावेळेस सारा 90 वर्षाची होती, अब्राम 100 वर्षाचा होता, त्यावेळेस त्यांना इसहाक झाला. ओके, आणि जर तुम्ही इथे व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला समजेल 22व्या अध्यायाच्या शेवटी जर पाहिलं 23वा अध्यायाचं पहिलं वचन, सारा 127 वर्षे जगली, एवढेच तिचे आयुष्य होते. याचा अर्थ ही घटना घडल्यानंतर काही वर्षानंतर सारा मरण पावलीये. सो जर 90 वर्षाचा असताना तिने जन्म दिला आहे आणि बायबल सांगतं की इकडे काही वर्षानंतर बऱ्याच ठिकाणी राहिले, हागार, इश्माईलला घालवून दिलं जातं, नंतर अब्राम, अबिमलेक ह्या गोष्टी घडतात, काही वर्ष गेली आहेत. सो हा जो इसहाक आहे ना, तो काही 4-5 वर्षाचा, 6-7 वर्षाचा, 8 वर्षाचा मुलगा नाहीये. एक्झॅक्टली त्याचं वय आपल्याला माहित नाहीये, कारण बायबलमध्ये त्यांनी मेन्शन केलं नाहीये. पण इसहाक त्यावेळेस ना तो बऱ्यापैकी तो एकतर किशोरवयीन मुलगा असेल, ही माइट बी द कदाचित तो यंग असेल, युथ आपण ज्याला म्हणतो तसा असेल, किंवा 20च्या पुढेही त्याचं वय असू शकतं. बट डेफिनेटली ही वॉज अबाव तो 13-14 वर्षाच्या पुढेच होता त्याचं वय. तर तो लहानही नाहीये की त्याला काहीच माहित नाहीये आणि असंच त्याला घेऊन जाता येत नाही. सारा 127 वर्ष जगली आणि जर 90 वर्षाची असताना ती जन्म देते आणि मध्ये जर काही वर्ष दिले, डेफिनेटली ही वॉज मोर दॅन 10 years ओल्ड. 10 वर्षाच्या पुढेच त्याचं वय होतं. आणि जर आपण पाहिलं, पहा इकडे काय वचन सांगतं, कोणीतरी वाचा उत्पत्ती 22 याचा 22:6. येस, 22:6. अब्रामाने होमार्पणासाठी लाकडे घेऊन आपला पुत्र इसहाक याच्या पाठीवर ठेवली आणि आपल्या हाती विस्तव आणि सुरा घेतला आणि ते दोघे बरोबर चालले. आता ह्या वचनामध्ये ना लाकडे घेऊन, लाकडेला अंडरलाईन करा, जसं मी काल पण तुम्हाला बोलले होते. आपला पुत्र इसहाक याच्या पाठीवर ठेवली आणि आपल्या हाती विस्तव आणि सुरा घेतला. सो विस्तव आणि सुरा ह्याला अधोरेखित करा आणि दोघे बरोबर चालले. हे वचन खूप महत्वाचं आहे. ओके, सो तुमच्या बायबलमध्ये किंवा तुमच्या नोट्स मध्ये लिहून ठेवा की अब्राहमाने होमार्पणासाठी, सो होमार्पण जर करायचंय तर होमार्पण करण्यासाठी त्या वेदीवर जे प्राण्याचं अर्पण देणार ना, तो पूर्णपणे जळायला पाहिजे, पूर्णपणे जळून राख झाली पाहिजे. त्या प्राण्याचं अस्तित्व नष्ट होऊन ते राख उरली पाहिजे. म्हणजे किती लाकडं लागत असतील जर एखादा प्राणी असेल तर. पण जर अब्राहमाचा मुलगा आहे, समजा एक मोठा मुलगा आहे, तर त्याच्यासाठी किती लाकडं लागत असतील? नक्कीच भरपूर लागत असतील. आता बायबल सांगतं त्याने ते डोंगर पाहिला, तिकडे 3 दिवसानंतर चालत आले, त्याने पाहिली ती जागा आणि तो त्याच्या दोन्ही सेवकाला म्हणाला, तुम्ही इथेच थांबा. गाढव पण त्याने तिथेच थांबवलं आणि तो काय म्हणाला, मुलगा व मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून तुमच्याकडे परत येतो. तो काय म्हणतो, देवाची उपासना करून, वी विल वर्शिप द लॉर्ड अँड वी विल कम बॅक टू यू. हालेलुया. तो वी विल म्हणतो किंवा आम्ही म्हणतो, म्हणजे आम्ही उपासना करतो. सो त्याला माहितीये तो काय करायला चाललाय, पण त्याला माहितीये की भलेही परमेश्वर बोललाय की तुझ्या मुलाचं अर्पण कर, पण ती एक वर्शिप आहे, ती एक उपासना आहे. तो म्हणतो मला माहितीये माझ्या परमेश्वराचं हृदय काय, मी उपासना करायसाठी चाललोय, परमेश्वराला माझं हृदय पाहायचं आहे, परमेश्वर माझ्याकडून काहीतरी मागतोय, तर परमेश्वर मागतोय त्याच्यापेक्षा मला कुठलीही गोष्ट त्याच्यापेक्षा जास्त महत्वाची नाहीये. हा मुलगा सुद्धा त्याने राखून ठेवला नाही. सो आता काय झालंय, उपासना करून तुमच्याकडे परत येतो. सो अब्राहमाचा विश्वास इकडे दाखवतो. तो म्हणतो आम्ही परत येणार, कारण त्याला देवाचं हृदय, देवाचं मन, देवाने काय अभिवचन दिलंय त्याला सुरुवातीला हे माहितीये. आता जर त्याचं होमार्पण करायचंय, समजा त्याचं पूर्णपणे अस्तित्व राखेसारखं होईपर्यंत, तर त्याला बरीच लाकडं लागणार आहेत. ओके, आपण प्रॅक्टिकली थोडा विचार करूया. सो बायबल सांगतं इसहाक याच्या पाठीवर त्याने ती लाकडं ठेवली आणि डोंगर चढायला लागलेत. ओके, जो परमेश्वर पुढे चाललेत आणि परमेश्वराने सांगितलं त्या डोंगरावर ते गेले. जर इसहाक एवढे भरपूर लाकडं पाठीवर घेऊन चालू शकतं, तर तो 8-10 वर्षाचा छोटा मुलगा नाहीये, तो बऱ्यापैकी चांगला वयात आलेला आहे. ओके, सो आयझॅक वॉज नॉट अ स्मॉल किड, की नाही का एक टॉडलर आहे किंवा नाही का आपण म्हणू शकतो की खूपच 5-6 वर्षाचा रांगणारा बेबी किंवा 9-10 वर्षाचा असं बाळ नाहीये तो. त्याला समजतंय. आणि याचा अर्थ, कारण अब्राहमाने हातात काय घेतलंय, एका हातामध्ये फायर विस्तव घेतलाय आणि एका हातात त्याने सुरा घेतलाय आणि तो निघालाय. ओके, आणि इकडे काय झालंय, त्याने ते लाकडं जे आहेत, जे लागणार आहेत, भरपूर लाकडं लागणार आहेत, भरपूर जास्त, ते सगळं नाही का ओझं त्याने
ते कुठे इसहाकाच्या पाठीवर ठेवले, ते चालत जाते. जे एवढं ओझं घेऊन इसहाक अब्रामासोबत चालू लागतो, कारण बायबल सांगतं ते दोघे बरोबर चालले. जर इसहाक त्याच्यासोबत चालू लागतो तर इसहाक लहान नाहीये, इसहाक मोठा आहे. त्याला माहितीये की ते लोक काहीतरी देवासाठी अर्पण करायला चालले आहेत. प्रेज द लॉर्ड. तेव्हा इसहाकाने आपला बाप अब्राम यास म्हटले. तो म्हणाला, काय म्हणतोस बाळा? त्याने म्हटले, पहा विस्तव व लाकडे आहेत, पण होमार्पणासाठी कोकरू कुठे आहे? इतकं त्याला नॉलेज आहे, त्याला कळते इकडे विस्तव आहे, इकडे लाकडं आहेत, सगळ्या गोष्टी घेतल्या, पण होमार्पण जर करायचंय तर कुठली तरी गोष्ट वेदीवर आपल्याला अर्पण करावी लागणार आहे, तर त्या होमार्पणासाठी कोकरू कुठे आहे? सो ही वॉज नोईंग होमार्पण करण्यासाठी काय लागतं. एक नर बळी म्हणण्यापेक्षा प्राण्यांमधून एक नर प्राणी द्यावा लागतोय आणि त्याचं होमार्पण केलं जात आहे. सो तो म्हणतो कोकरू कुठे आहे? प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. नाउ लेट मी शो यू फ्यू थिंग्स. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही हे नोट्स बनवले तर तुमच्यासाठी खूप 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 फायद्याचं होईल. अदरवाईज इट विल बी लाईक तुम्ही आज ऐकाल, उद्या सकाळपर्यंत इन डिटेल मध्ये ह्यातल्या काहीच गोष्टी आठवणार नाही. ही वेदी खूप विस्तारित रूपाने आपल्याला माहित असणं खूप महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. सो तुमचं बायबल उघडा, योहान 16:32. ओके. प्रेज द लॉर्ड. इकडे परमेश्वर काय म्हणतो, पहा अशी एक वेळ येत आहे की तुम्ही सगळे मला सोडून जाल आणि नाही का सगळ्यांची दाणादाण होईल, मी एकटा राहीन, पण तरीही मी एकटा नाहीये, तर कोण आहे? पिता माझ्या सोबत आहे. ओके. पहा अशी वेळ येत आहे, किंवा किंबहुना आलीच आहे, तुम्ही सर्व आपापल्या घरी जाल, मला एकटे सोडाल, तरी मी एकटा नाही, कारण पिता माझ्या बरोबर, माझ्या सोबत आहे. प्रेज द लॉर्ड. हे परमेश्वराने जे इथे वचन सांगितले ना, ह्याची जुनी करारातली सावली काय माहिती, जे आपण आता जस्ट वाचलं वचन, की मी तुम्हाला म्हटलं होतं अंडरलाईन करा. पहा इकडे उत्पत्ती 22 मध्ये काय दिलंय, 6 मध्ये, आणि ते दोघे बरोबर चालले. आता अब्राहमासोबत कोणी नाहीये, इसहाक सोबत कोणी नाही, फादर अँड सन. ओके. पिता आणि पुत्र हे दोघच चाललेत. कशासाठी? अर्पण करायला. कोणाचं? एकुलत्या एक पुत्राचं अर्पण करायला, जे परमेश्वराने आपल्यासाठी केलं आहे. प्रभू येशू नेहमी म्हणायचा ना, पिता जे करतो तेच पुत्र करतो, पुत्राला स्वतःहून काही करता येत नाही, मी आणि पिता एक आहे. आणि प्रत्येक वेळेस बागेत सुद्धा, गतस्मनीच्या बागेमध्ये सुद्धा येशू काय म्हणत होता, 2 वेळा प्रभू म्हणाला की परमेश्वर जर शक्य असेल तर हा पिता हा शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून टळून जाऊ दे, तरी माझी नाही तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. येशूने कधीच ह्या गोष्टीला रेजिस्ट केलं नाही, बट ही वॉज ऑलवेज क्लिंगिंग टू हिज फादर. आणि इकडे सुद्धा तो काय म्हणतो की तुम्ही तर सगळे मला सोडून जाल. आता ते सेवक पण तिकडे डोंगराच्या खाली थांबलेत, त्यांचं गाढव पण तिकडे आहे, सोबत कोणीच नाही, फक्त हे पिता पुत्र, अब्राम त्याचा एकुलता एक पुत्र इसाहाक हे एकत्र चालले आहेत. तसंच प्रभू येशू सोबत कोण होता? त्याचा पिता होता. सो जुना करार हे नवीन कराराची सावली आहे ना, ते या प्रकारे आहे. सो परमेश्वर तिकडे काही गोष्टी शिकवत होता, काही गोष्टी दाखवत होता. प्रेज द लॉर्ड. नवीन करारात पिता काय करणार आहे हे गोष्टी आपल्याला परमेश्वर सांगत होता. तेव्हा इसहाकाने आपला बाप अब्राम यास म्हटले. तो म्हणाला, काय म्हणतोस बाळा? त्याने म्हटले, पहा विस्तव लाकडे आहेत, पण होमार्पणासाठी कोकरू कुठे आहे? याचा अर्थ इसहाक समंजस होता, त्याला समजत होतं काय केलं पाहिजे काय नाही. तो बऱ्यापैकी वयात आलेला होता. हे मी तुम्हाला का सांगते माहिती, कारण ख्रिस्त सुद्धा एका विशिष्ट वयात आल्यानंतर, ओके, 33 वर्षाचा झाल्यानंतर तो वधस्तंभावर खेळला गेला. देयर इज अ ग्रेट रेव्हलेशन, की त्या वयामध्ये का काही गोष्टी दाखवल्या जातात ज्या आपल्यासाठी आहेत, आपल्याला दर्शवितात. सो इकडे हा आपल्याला इथे आयझॅकचं वय माहित नाही, पण नक्कीच तो बऱ्यापैकी समंजस होता, तो मोठा होता, त्याला गोष्टी समजत होत्या. ओके. का? कारण अजून एक शब्द आहे, जेव्हा हे इथे दिले ना की अब्राहमाने मोठ्या पहाटे सुटून गाढवावर खोगीर घातले आणि आपल्या बरोबर 2 सेवक घेतले. तो 2 सेवक घेतले यासाठी जो शब्द वापरण्यात आलाय ना हिब्रू भाषेमध्ये, जो शब्द आहे नार, NAAR, नार. ओके. आता इकडे काय इंग्लिश मध्ये काय दिले माहिती? 2 यंग मेन. इंग्लिश बायबल मध्ये दिले अब्राहमाने सोबत 2 तरुण पुरुषांना घेतले, असं होतं. मराठीमध्ये दिले की त्याने 2 आपल्या सोबत दोघे सेवक आणि आपला मुलगा इसहाक यास घेतले. इंग्लिश बायबल मध्ये लिहिले ही टूक 2 यंग मेन्स विथ हिम. ओके. यंग मेन. आणि यंग मेन साठी जो शब्द वापरलाय किंवा दोघ्या सेवकांसाठी हिब्री भाषेमध्ये तो शब्द आहे नार, NAAR. याचा अर्थ की तरुण पुरुष, तरुण मुलगा,
किंवा एखादा सोबत चालणारा व्यक्ती, आणि हा सेम शब्द, हाच शब्द हिब्रू भाषेमध्ये इसहाकासाठी सुद्धा वापरला आहे, की ज्यावेळेस परमेश्वर म्हणतो की नाही, त्या मुलावर तू आपला सुरा चालवू नको, तर त्याच्यासाठी पण हा शब्द वापरला. याचा अर्थ ते दोघा सेवकांचं आणि कदाचित इसहाकाचं वय साधारण सेम असावं, साधारण काही वर्ष म्हणजे मागे पुढे असावं. सो इसहाक हा लहान नव्हता. हे सांगण्यामागे हेतू का आहे माझं माहितीये, की जसं बायबल सांगतं की प्रभू येशू कोण आहे, जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आणि बायबल सांगतं वधावयाला, जर यशाचं पुस्तक वाचलं की वधावयाला नेणाऱ्या कोकऱ्यासारखा तो प्रभू येशू गेला होता. ओके, त्याने कुठलाच आवाज केला नाही, रेजिस्ट केलं नाही. ज्या वेळेस येशूवर आरोप लावण्यात आले, ज्या वेळेस येशूला दोष देण्यात आला, फटके मारण्यात आले, आणि पिलात म्हणतो अरे तू काही गुन्हा नाही केला, मला सांग, तुला सोडायचा, तुला वाचवायचा मला अधिकार आहे, बोल, काहीतरी सांग. येशू काहीच बोलत नाही, स्वतःचं स्पष्टीकरण देतच नाही. ते लोक म्हणतात हा दुर्भाषण करतो, हा असं म्हणतो तसं म्हणतो, हा म्हणाला हे मंदिर 3 दिवसात पाडून टाका, हे मंदिर पाडून टाका, मी 3 दिवसात पुन्हा हे उभं करेन. आणि प्रभू काही स्पष्टीकरण देत नाही. वधावयाला नेणाऱ्या कोकऱ्यासारखं प्रभू येशू विदाउट showing any resistance, he was going through that process. So इसहाकाने तेच केलं. इसहाक लहान नाही की त्याला कळत नाहीये, काही त्याने लॉलीपॉप दिले, चॉकलेट दिले, चल चल तुला घेऊन जातो म्हणून तिकडे अब्राम घेऊन गेला नाही. त्याला माहितीये काय चाललंय, त्याला सगळ्या गोष्टी कळत आहेत, पण तरी सुद्धा कुठल्याच गोष्टीला इसहाकाने विरोध केला नाही. आणि बायबल सांगतं की त्यावेळेस विस्तव व लाकडे आहेत, होमार्पणासाठी कोकरू कुठे आहे असं विचारल्यावर अब्राम म्हणाला, बाळा, देव स्वतः होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल. प्रेज द लॉर्ड. याचा अर्थ काय माहितीये का, इथे अब्राम काही अशी भाषा बोलतोय कारण अब्रामाला माहितीये की हा जो अभिवचनाचा पुत्र आहे, जो देवाने मला दिलाय, प्रभू म्हणाला तुझ्या बीजाद्वारे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील आणि सारे पासूनच तुला पुत्र होईल, आणि त्याच्याद्वारे मी त्याची संतती इतकी वाढवेल, आकाशातील ताऱ्यांइतकी, समुद्रातीरीच्या वाळू इतकी. आपण सुरुवातीला पाहिलं होतं, प्रभू म्हणाला तुझ्या संतानाला, नंतर प्रभू त्याला काय म्हणतो की तुझी संतती वाळूच्या, रेतीच्या कणान इतकी होईल. त्याच्यानंतर अजून परमेश्वर काही गोष्टी बोलतो, आपण ते पण पाहणार आहे. प्रेज द लॉर्ड. सो याचा अर्थ इकडे काय होतंय माहितीये का, इकडे परमेश्वराला जे पाहिजे ते अब्रामाला समजलंय, आणि अब्राम आता काय बोलत आहे माहिती, की भलेही हा मला परमेश्वराने दिलेला कराराचा पुत्र आहे, पण जर परमेश्वर ही भेटवस्तू माझ्याकडून मागतोय तर मी ही भेटवस्तू सुद्धा परमेश्वराला देणार, कारण मला माहित आहे दॅट त्याला माहित आहे की गॉड मस्ट हॅव आयझॅक. ओके, परमेश्वराकडे इसहाक असणार आहे. जर परमेश्वर मला म्हणाला तुझ्या बीजाद्वारे होणार आहे, मी हा इसहाक परमेश्वराकडे अर्पित करतोय, पण परमेश्वर माझा इसहाक मला देणार. इसहाक म्हणजे काय, लाफ्टर, आनंद. परमेश्वर माझा आनंद, परमेश्वर माझं हसणं मला परत देईल. हालेलुया. सगळ्या जुन्या करारातल्या गोष्टी आहेत ना, सांकेतिक रूपामध्ये दिलेल्या आहेत. जस्ट ती गोष्ट ना तुम्ही ती अभ्यास करून त्या समजण्याचा प्रयत्न करा. इसहाक म्हणजे काय, लाफ्टर, जॉय, आनंद, हसणं. सो भलेही आज मी खूप ह्या इंटेन्स इमोशनल प्रेशर मधून जाते की मलाच माझ्या मुलाला नाही का बळी द्यायचंय, त्याचं होमार्पण करायचंय, परंतु तरी सुद्धा ह्या सगळ्यामध्ये सुद्धा मी माझं ऐकणार नाही, मी माझी फ्री विल, जी परमेश्वराने फ्री चॉईस दिले त्यानुसार चालणार नाही. जर माझा हा इसहाक परमेश्वराला पाहिजे तर ही भेटवस्तू सुद्धा मी परमेश्वराला देणार, कारण परमेश्वर माझं हसणं, माझं इसहाक मला परत देण्यासाठी सामर्थ्य आहे. म्हणून तो काय म्हणतो सेवकांना, आम्ही जातो, आराधना करतो, परमेश्वराची वर्शिप करतो आणि परत येतो. आणि इथे इसहाकाला काय म्हणतो माहितीये का, परमेश्वर होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल. हालेलुया. परमेश्वर होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल. हे कधी पूर्ण झालं हे वचन माहितीये तुम्हाला? हे वचन पूर्ण झालं नवीन करारामध्ये. जर तुम्ही वाचलं योहान 1:29, प्लीज रीड जॉन 1st chapter verse 29. बाप्तिस्मा देणारा योहान, हा तिकडे यार्देन नदीकडे बाप्तिस्मा देतोय, आणि तो काय म्हणाला, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. सो येशूला पाहून योहान ते बोलला. योहानाला नाही माहिती हा कोण आहे, काय, काहीच माहित नाही, पण हा म्हणतो हा पहा जगाचं पाप हरण करणारा कोकरा. सो इकडे जे अब्राम म्हणाला होता ना की परमेश्वर बाळा
देव स्वतः होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल आणि ते दोघे बरोबर चालले. हे खूप महत्वाचे आहे, ते दोघे बरोबर चालले, कारण येशू आणि पिता हे सदैव एकत्र होते. हे येशू आणि पिता, आपला पिता आणि प्रभू येशू यांचं नातं दाखवतोय. एकुलता एक पुत्र पित्याने जो ह्या जगासाठी दिला, कशासाठी? जगाच्या पापासाठी, जगाचं पाप हरण करण्यासाठी. तो कोकरा परमेश्वराने पाहून दिला, स्वतः पाहून दिला. ओके. आणि बायबल सांगतं 9वं वचन, देवाने त्याला सांगितलेल्या ठिकाणी ते आले, तेव्हा अब्रामाने तेथे वेदी उभारली, तिजवर लाकडे रचली आणि आपला पुत्र इसहाक यास बांधून वेदीवरच्या लाकडांवर ठेविले. देवाने त्याला सांगितलेल्या ठिकाणी ते आले, त्या डोंगरावर जिथे परमेश्वराने सांगितलं तिकडे आले. अब्रामाने काय केलं? तिकडे एक वेदी उभारली, तिकडची दगड वगैरे घेऊन काही करून त्याने वेदी तिकडे उभारली आणि त्याच्यावर लाकडं रचली. बरं, लाकडं उचलून या डोंगरावर कोण चढून आलाय? इसहाक. जसा येशू आपला वधस्तंभ घेऊन चालला होता नगरातून शहरातून गोलगुथा नावाच्या त्या कवंटीच्या जागेपर्यंत, तिथपर्यंत, लाईक दॅट हा इसहाक ती लाकडं घेऊन त्याच्या पाठीवर घेऊन गेला आहे. आणि त्याने काय केलं माहिती? आता ती लाकडं त्या वेदीवर रचली आणि बायबल सांगतं यावर, वेदीवरच्या लाकडावर त्याने काय केलं? आपला पुत्र इसहाक यास बांधून ठेवले. इथे बायबलमध्ये कुठेच मेन्शन नाही केले की इसहाक विचारतोय, बाबा तुम्ही मला का बांधताय? हे असं का करताय? मला सोडा ना, मला हे असं का कर? काहीच बोलला नाही. वधावयाला नेणाऱ्या कोकरासारखं. सो इकडे इसहाक येशूला दर्शवत होता. प्रेज द लॉर्ड. आणि परमेश्वर या सगळ्या गोष्टी पाहत होता, जे भविष्यात परमेश्वर करणार होता जगासाठी, तुमच्यासाठी, माझ्यासाठी, आपल्या पिढीसाठी, आपल्या सर्व लोकांसाठी ना, ते परमेश्वर तिकडे दर्शवत होता अब्रामाद्वारे. प्रेज द लॉर्ड. ही भेट वस्तू, जे एक भेट, हे सॅक्रिफिशियल ऑफरिंग परमेश्वर जे अब्रामाकडून मागत होता ना, त्याच्यापेक्षा 1000 पटीने परमेश्वर स्वतः देत होता. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो इकडे त्याने काय केलं? इसहाकाला बांधलं. मी का तुम्हाला म्हणाले माहिती की इसहाक लहान नव्हता? कदाचित लहान बाळाला फसवणं सोपं झालं असतं. जो वयात आलेला आहे, ज्या इसहाकाला समजतं, एवढी लाकडं घेऊन जो डोंगर चढून गेलाय, ती जागा पार करून त्या ठिकाणी गेलाय, वडिलांना बघतोय एका हातामध्ये सूर आहे, कारण होमार्पणासाठी चाललंय हे त्याला माहितीये. आणि वडील त्याला म्हणतायत की परमेश्वर स्वतःसाठी नाही का होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल. आणि इकडे त्याचा स्वतःचा वडील अब्राम स्वतः त्याला त्या वेदीवर रचतोय आणि त्याला बांधून ठेवलंय, की जेणेकरून आता ज्यावेळेस त्याचा हा वध करेल किंवा त्याचं अर्पण करेल, त्यावेळेस ह्याने काहीच करू नये आणि वेदीवर त्याला बांधून ठेवलंय. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जसं येशूला क्रुसावर खेळण्यात आलं होतं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज गॉड, थँक्यू जीसस. त्या प्रकारे वेदीवर इसहाकाला बांधून ठेवलंय आणि इसहाक एकही शब्द बोलला नाही, एकही शब्द बोलला नाही, काहीच बोलला नाही. काय काय ट्रेनिंग असेल ना अब्रामाने या मुलाला, कशा प्रकारे देवाच्या वचनामध्ये, देवाच्या विधीमध्ये, वेदीमध्ये सगळ्या प्रकारे वाढवलं असेल. ऑलवेज थिंक लॉर्ड व्हॉट विजडम दॅट अब्राम वॉज हॅव्हिंग, की त्याने त्याच्या मुलाला शिकवलंय. म्हणून हाच इसहाक दुष्काळाच्या वेळी सुद्धा पेरणी करतो आणि 100% कापणी करतो. हा इसहाक विश्वासाने चालतो, हा कमजोर पडत नाही. प्रेज द लॉर्ड. दिस इज हे आपण आपल्या मुलांना, आपल्या पिढीला, आपल्या घराण्याला कशी शिस्त लावली पाहिजे ना, याचं हे उदाहरण आहे. देवाचे व्हॅल्यू. तुम्हाला सांगू, आपल्या मुलांना तुम्ही टीव्हीवर काही दाखवा, कुठलंही कार्टून दाखवा, आपल्याला वाटतं हे बायबल मधलं, हे त्यांना सांगितलं तर समजणार आहे, वेदी समजणार आहे का, किंवा व्यभिचार बायबल मध्ये कुठे कुठे दिलाय ते समजणार आहे का. फक्त आपण त्यांना गोड गोड गोष्टी, जसं दाविदाने गोल्यातला कसं हरवलं, प्रभू येशूने कसं सैतानाला हरवलं, कसं प्रभू येशू पाण्यावरून चला, आपण हे सिंपल गोष्टी सांगतो आणि आपल्याला वाटतं आपल्या मुलांना एवढंच समजेल. पण ज्या वेळेस हीच मुलं त्या कार्टून मध्ये A to Z जगातल्या गोष्टी पाहत असतात, सगळ्या व्हायलन्स, हिंसा, सगळ्या गोष्टी. मुलांना आज डोरेमॉन समजतं, मुलांना आज खालचं, मुलांना आज छोटा भीम समजतं, मुलांना आज बाकी कुठलंही कार्टून घ्या, फेरी टेल समजतात, बार्बीच्या स्टोरी समजतात, किंवा व्हिडिओ गेम समजतात, मोबाईलवरचे गेम्स परफेक्टली एक्सलंटली खेळतात. ते आपलं सुद्धा एवढे फिंगर्स पास चालत नाही, ह्या गोष्टी त्यांना समजत. मग बायबल मधल्या ह्या गोष्टी नाही समजणार त्यांना, वेदी नाही समजणार, पिता पुत्राचं रिलेशन नाही समजणार, पाप नाही समजणार. आपण आपल्या मुलांना अंधारामध्ये ठेवते, आपण समजतो रे हे त्यांना काय समजणार, हे त्यांना नाही सांगितलं. दिस इज द ग्रेट मिस्टेक. ही इतकी मोठी चूक आपल्या मुलांच्या बाबतीत आपण करतोय ना. लहान वयापासून सांगा. बायबल सांगतं की तू आपल्या मुलांना नियमशास्त्र शिकव, परमेश्वराचे मार्ग शिकव, जेव्हा तो मोठा होईल तो यापासून भटकणार नाही.
आजपासून जेव्हा शिकवणार, ह्या गोष्टी त्यांना सांगणार ना, मोठं झाल्यावर ते भटकणार नाही. याचा अर्थ असे चॅलेंजेस येणार, अशा गोष्टी घडणार की त्यांना त्या मार्गापासून बहकवण्याचा प्रयत्न 100% केला जाणार. आज तर स्कूलमध्ये मुलांना पाठवलं तर रोज घरी आल्यावर 4 नवीन गोष्टी शिकलेल्या असतात. त्याच्यातल्या 2 चांगल्या असतात, 2 वाईट गोष्टी असतात. का? कारण सैतानाने हे जग अशा प्रकारे बनवलंय की तुम्ही बाहेर जा, तुम्हाला शिकायची गरज पडत नाही, बरोबर सैतान त्या गोष्टी तुमच्या मनामध्ये भरतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो अब्राहमाने त्याच्या मुलाला अशा प्रकारे देवाचे मार्ग, विधी, या सगळ्या गोष्टी शिकवल्या होत्या ना की तो काहीच बोलला नाही. वडिलांच्या पुढे तोंड उघडण्याचं नाही का त्याने धाडस केलं नाही. त्याला बांधून त्या वेदीवर ठेवलं आणि तो त्या वेदीवर अर्पिण्यासाठी तयार झाला. त्याने मुखातून शब्दही काढला नाही. मग 10वं वचन, अब्राहमाने आपला मुलगा वधण्यासाठी हात पुढे करून सुरा घेतला, तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्यास आकाशातून हाक मारून म्हटले, अब्रामा, अब्रामा. तो म्हणाला, काय आज्ञा? मग तो बोलला, तू मुलावर आपला हात चालवू नको, त्याला काही करू नको, कारण तू आपल्या मुलास, आपल्या एकुलत्या एक मुलासही माझ्यापासून राखून ठेवले नाही. यावरून तू देवाला भिवून चालणारा आहेस हे मला कळले. तेव्हा अब्रामाने दृष्टी वर करून पाहिले, तो आपल्या मागे झुडपात शिंगे गुंतलेला एक एडका त्यास दिसला. मग अब्रामाने तो एडका घेऊन आपल्या पुत्राच्या ऐवजी अर्पण केला आणि अब्रामाने त्या ठिकाणाचे नाव यावे इरे, परमेश्वर पाहून देईल असे दिले. सी आता परमेश्वर ज्यावेळेस अब्रामाला म्हणतो मोरिया देशात जा, मोरिया देश म्हणजे परमेश्वराची जागा, द लँड ऑफ जेहोवा ऑर द प्लेस ऑफ जेहोवा, किंवा परमेश्वर पाहतो. ओके, आता काय झालंय, हा मुलाला घेऊन गेलाय, इसहाकाला घेऊन गेलाय, लाकडं त्याच्या पाठीवर ठेवले, तो वरपर्यंत चढला आहे. हा त्यांचा एकत्र चालण्याचा प्रवास दाखवतो, ज्यावेळेस कुठलं जग त्यांच्या सोबत नाही, कुठलं ऑप्शन त्यांच्याकडे राहिलं नाही, कुठली पळवाट नाहीये, कुठला दुसरा मार्ग नाहीये, आणि आता हा एकच मार्ग आहे की हे होमार्पण करायचंय, देवाला संतुष्ट करायचंय. अब्राम त्याच्या पापाचं अर्पण करायला गेला नव्हतं की प्रभू मी चूक केली आहे, मला आता ह्यातून सुटलं पाहिजे. नो, इट वॉज हिज गिफ्ट टू द लॉर्ड. परमेश्वर म्हणाला मला पाहिजे, कसोटीस लावले, ओके येस. अब्राम म्हणाला परमेश्वर मी करायला तयार आहे. मला माहितीये योहान 3:16 काय सांगतं वचन, रीड जॉन 3:16. प्रेज द लॉर्ड. देवाने जगावर एवढी प्रीती केली, गॉड लव्ह द वर्ल्ड. ओके, इतकी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र, इकडे अब्राहमाने परमेश्वरावर एवढं प्रेम केलं ना की त्याने आपला एकुलता एक पुत्र स्वतःसाठी राखून ठेवला नाही, तर परमेश्वराला भेट वस्तू म्हणून घेऊन गेला. का? कारण जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. सार्वकालिक जीवन इसहाकामध्ये नव्हते, पण इसहाक कोणाला तरी दाखवत होता, कारण प्रभू म्हणाला तुझ्या संतानाला, ओके, तुझ्या संतानाद्वारे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे आशीर्वादित होईल, तुझ्या बीजाद्वारे. याचा अर्थ ते एका बीजाद्वारे बोलले. ते एक बीज हा इसहाक नव्हता, इसहाकाद्वारे अनेक गोष्टी घडणार होत्या, पण ते एक बीज होता प्रभू येशू ख्रिस्त. ह्याचं स्पष्टीकरण पौल नवीन करारामध्ये आपल्याला देतो. कोणीतरी बायबल उघडा, इब्री 11:9. प्लीज रीड इब्री करास पत्र 11:9. प्रेज द लॉर्ड. इथे वचन काय सांगताय माहितीये का, परदेश ही त्याची वचनदत्त जागा आहे, पण अब्राम तिकडे ना प्रवास करत 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 राहिला. का माहिती? कारण तो इकडे त्याची वस्ती करायला नाही, तर देवाची योजना पूर्ण करायला, देव जे बोलतोय, देवाने जे अभिवचन दिलंय ते पूर्ण करण्यासाठी आला होता. प्रेज द लॉर्ड. इब्री 11:17 आणि 18 वचन सांगा, वाचा. 17, 18, 19. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हा जो अब्रामाचा प्रवास आहे ना, तो सेवकांशी काय बोलतो आणि मग पुढे कसा जातो हे काय दाखवतो माहिती? दिस इज अब्राम्स फेथ. अब्रामाने आपली परीक्षा होत होती त्याची, परमेश्वराने कसोटीस लावलं, विश्वासाने इसहाकाचं अर्पण केलं. हालेलुया. ही वॉज रेडी. तो इट इज ऍक्च्युअली दॅट ही सॅक्रिफाइस्ड हिज ओनली सन. विश्वासाने इसहाकाचं अर्पण केलं. ज्याने वचने स्वीकारली होती तो आपल्या एकुलत्या एकाचे अर्पण करत होता. ज्याने वचने स्वीकारली होती, वचनाने त्याला हा पुत्र मिळाला होता, वचनाद्वारे मिळालेला आशीर्वाद हा होता. ज्याने वचने, ज्या अब्रामाने वचन स्वीकारले होते, त्याने आपल्या एकुलत्या एकाचं अर्पण केलं होतं. त्याला असे सांगितले होते की इसहाकाच्याच वंशाला तुझे संतान म्हणतील. सो इश्माईलचा वंश नाही, इसहाकाचाच वंश. सो त्याला माहिती आहे जर इसहाकाच्याच वंशाला, so even though he was the heir of the promise, so God is able to raise him. Okay, तो इसहाकाच्याच वंशाला तुझे वंशाला तुझे संतान म्हणतील. याचा अर्थ काय? त्याला माहिती आहे
मानले, त्याने वचन दिली, अब्राहमाने वचन स्वीकारली. सो हा त्याचा विश्वास दाखवतो की हाच प्रभू म्हणतोय जो मला म्हणाला होता इसहाकाच्या वंशाला तुझे संतान म्हणतील, हाच प्रभू मला म्हणतोय इसहाकाचा अर्पण दे. पण परमेश्वर खोटं बोलत नाही, परमेश्वर लबाडी करत नाही, परमेश्वर शब्द बदलत नाही. तर परमेश्वर त्याच्या शब्दाला टिकणार. आणि मी का बोललो, मी का केलं म्हणून परमेश्वराला पस्तावा, पश्चाताप किंवा ही रिग्रेट होत नाही, परमेश्वराला वाईट वाटत नाही. म्हणून त्याला माहितीये जर परमेश्वर म्हणाला इसहाकच तो वंश आहे ज्याच्याद्वारे माझी संतती वाळूच्या कणा इतकी होणार आहे. आतापर्यंत वाळूच्या कणा इतकी आहे, याच्या पुढे आपण वेगळ्या गोष्टी पाहणार आहोत. ओके, वाळूच्या कणा इतकी आहे. तर इसहाक हा जरी आज अर्पण केला जात आहे परमेश्वराजवळ, माझ्यासाठी इसहाक आहे, माझं हसणं आहे. सो आज या इसहाकाची परमेश्वराला गरज आहे. पण परमेश्वर हा जरी मेला तरी ह्याला जिवंत करू शकेल. हा त्याचा फेथ होता. अब्राहमाने त्याच्या आधी कदाचित ह्या गोष्टी पाहिल्या नसतील. जर तुम्ही ऐकलंय तर इट इज इझी की हा परमेश्वराने हे केलं, परमेश्वराने मेलेल्यातून उठवलं. आपल्या आधी जर कोणी ती गोष्ट केली असेल तर करायचं धाडस होतं. पण अब्राहम हा पहिला असा व्यक्ती होता, त्याच्यानंतर असा कोणी झाला नाही परमेश्वर सोडून. ओके, त्याच्यानंतर असं कोणी झालं नाही की त्याने आपल्या एकुलत्या एकाचं होमार्पणासाठी नाही का अर्पण केलं आणि तिथपर्यंत गेलाय, विश्वासाने गेलाय. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून बायबल सांगतात तेव्हा मेलेल्यातून देखील उठवावयास देव समर्थ आहे हे त्याने मानले आणि त्या स्थितीतून लाक्षणिक अर्थाने तो त्याला परत मिळाला. कसं परत मिळाला? लाक्षणिक अर्थाने. कशामुळे मिळाला? त्याच्या विश्वासाने. कारण त्याला माहितीये आज मी हा इसहाक देतोय, परमेश्वर ह्याला जिवंत करेल, परमेश्वर माझा इसहाक, माझं हसणं, माझा आनंद मला परत करील. सो जे गमावलंय, ज्या गोष्टी निघून गेल्यात, जिथे हरलंय, जी वर्ष वाया गेली आहेत, जे रिलेशनशिप आज खराब झालंय किंवा जी वेळ निघून गेली आहे ना, परमेश्वर त्या गोष्टी परत करू शकतो. हालेलुया. ज्याने वेळ घडवलाय, ज्याने काळ घडवलाय, ज्याने ही निर्मिती केली ना, त्याला माहितीये की आपली वेळ परत कशी आणायची. आणि हे अब्राहमाला कळलं होतं. हालेलुया. तो असं नाही म्हणाला 100व्या वर्षी हा पुत्र झालाय, आता कदाचित 120-30 वर्षाचा तरी अब्राहम झाला असेल आणि हे असं झालंय आणि आता परत परमेश्वर असं बोलतोय ना. त्याला माहितीये जर 100व्या वर्षी मला इसहाक मिळेल तर आजही या वयातही माझा इसहाक भलेही हुमारपण होतोय तो मला परत मिळेल. कारण माझा परमेश्वर कोण आहे हे मला माहितीये. मला ज्याने वचन दिलीये तो खोटं बोलत नाही हे मला माहितीये. असा विश्वास आपल्याला आहे का की प्रभूचं हे वचन सांगते, प्रभू तू खोटं बोलत नाही, मला माहितीये तुझं वचन सत्य आहे. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं मग तो बोलला, जसं त्याने सुरा घेतला त्याला मारणार होता. बायबल सांगतं त्यावेळेस परमेश्वराच्या दूताने आकाशातून हाक मारली, अब्रामा अब्रामा. हालेलुया. इकडे परमेश्वर दोनदा मारतो हाक. ज्यावेळेस आपण पाहिलं पहिल्यांदा 22वं वचन, 22वा अध्याय पहिलं वचन, परमेश्वर अब्राहमाला एकदा हाक मारतो. आता परमेश्वर दोनदा हाक मारतोय. हालेलुया आहेत. सो इथे काय याचा अर्थ होतोय माहिती? परमेश्वर काय करणार हे आपल्याला दाखवत होता. पण तुम्हाला माहितीये जसं परमेश्वर, अब्राहम म्हणाला की परमेश्वर आपल्यासाठी कोकरू पाहून देईल. सो हा जो इसहाक आहे, हा इसहाक काय झाला माहितीये? इसहाक ते कुमारपणासाठीच अर्पण होता. त्याच्यासाठी परमेश्वराने तिकडे बायबल सांगतं की ज्यावेळेस देवदूत म्हणाला की मुलाला काही करू नको, मला कळलंय तू देवाला भिवून वागणारा आहेस, तेव्हा अब्राहमाने दृष्टी वर करून पाहिलं. हालेलुया. त्यावेळेस त्याला आपल्या मागे झुडपात शिंगे गुंतलेला एक एडका दिसला. ही सॉ द रॅम. ओके. आणि मग अब्राहमाने तो एडका घेऊन आपल्या पुत्राच्या ऐवजी अर्पण केला आणि त्या ठिकाणाचं नाव यहोवा जायरे, यावे इरे. आपण लोक फक्त यहोवा जायरे नाही का, विश्वासू लोक फक्त पैशाची गरज असली तर यहोवा इरे, परमेश्वर माझा पुरवठा करणारा परमेश्वर. इट इज रिलेटेड टू इच अँड एव्हरीथिंग. हालेलुया. फक्त पैशासाठी नाहीये. यहोवा इरे ही ती वेदी, यहोवा इरे ही ती जागा आहे जी यहोवाची जागा आहे. ही ते हा तो पर्वत आहे जिथे ते अर्पण केलं जात आहे आणि परमेश्वर पाहून देईल. याचा अर्थ परमेश्वराला उत्तम गोष्ट कधी कोणत्या वेळी द्यायची हे माहितीये. आणि मग इकडे तो म्हणतो यहोवा इरे, परमेश्वर पाहून देईल, और गॉड सीज, गॉड प्रोव्हाइड्स असे ठेवले. त्यावरून परमेश्वराच्या गिरीवर पाहून देण्यात येईल असं आजपर्यंत या जागेला बोलतात. सो आता इकडे काय झालंय माहिती? परमेश्वराने जसं इसहाकाऐवजी तो एडका तिकडे दिसला, त्याचं अर्पण करण्यात आला. आतापर्यंत इसहाक हा एकुलता एक पुत्र दर्शवत होता. पण ज्या वेळेस इसहाक वाचवला गेला, इसहाकाचं अर्पण न होता एडक्याचं अर्पण झालं, हाच इसहाक आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करणारा झाला. हालेलुया. येशू दर्शवत होता. आता हा काय झाला माहिती? हा इसहाक त्याच्यामध्ये जग दाखवतोय. जसं आपण पाप केलं, आपण वाईट वागलो, आपण चुका केल्या, आपण देवासोबतचं नातं तोडलं. तुम्हाला माहितीये ज्या
त्यावेळेस आदम आणि परमेश्वराचं नातं ते तुटलं. परमेश्वराने वॉन्टेड टू कम्युनिकेट इट फॉर द होली कम्युनियन, एक पवित्र फेलोशिप, एक पवित्र सहभागिता, पवित्र कम्युनियन साठी परमेश्वराने मनुष्याला घडवलं होतं. आदम आणि पिता परमेश्वराचं ते नातं, इट वॉज होली कम्युनियन. ओके, पण अवज्ञेद्वारे, पाप आल्याद्वारे ते संपुष्टात आलं, ते नाही का डिस्ट्रॉय झालं, नाश झाला त्या गोष्टींचा. आता परमेश्वराला ते करायचंय, पण ते कसं करणार? इट वॉज नॉट पॉसिबल. इट वॉज नॉट पॉसिबल की असं सहज नाही, जाऊ दे, हे करणार नाही. परमेश्वर न्यायी परमेश्वर सुद्धा आहे. सो दॅट होली कम्युनियन वॉज नॉट पॉसिबल विदाउट द होली सॅक्रिफाईस. हालेलुया. हे पवित्र नातं पवित्र बलिदानाशिवाय शक्य नव्हतं. सो बायबल सांगतं परमेश्वराने हे नातं रिस्टोर्ड केलं, पुनर्स्थापित केलं. कसं? ज्यावेळेस परमेश्वराच्या ज्या राज्याच्या गोष्टींची पूर्तता झाली, परमेश्वराची जी पवित्र मागणी ती पूर्ण झाली, की ह्या सगळ्या लोकांच्या वतीने एक नर बली, निर्दोष असा कोकरा अर्पण्यात आला पाहिजे. आणि म्हणून येशूला ह्या पृथ्वीवर सुद्धा शरीर धारण करून यावं लागलं. आज आपण प्राण्यांचं, पक्ष्यांचं, ह्या गोष्टींचं अर्पण देत नाही. जुन्या करारात त्या गोष्टी प्रतिकात्मक होत्या, की आपण जे आज भोगत आहोत जीवन त्यासाठी. परंतु आज आपण जे सार्वकालिक आपल्यासाठी अर्पण झालंय, जो येशू परमेश्वराने पाहून दिला, यहोवा जायरे, परमेश्वर पाहून देईल तो कोकरा कुठे? जसं इसहाकाने विचारलं, आता हा इसहाक आपलं प्रतिनिधित्व करणारा झालाय. इसहाकामध्ये संपूर्ण मानव जाती, सर्व जग, सगळे पापी लोक, सगळे अवज्ञा करणारे लोक आता त्या इसहाकामध्ये आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि इसहाक वाचवला गेला, आणि त्या जागी जो एडका, शिंगे गुंतलेला तिकडच्या थिकेटमध्ये, त्या गवतामध्ये त्यांना दिसला ना, ते परमेश्वराचं कोकरी प्रभू येशू झालाय. जसा त्या शेवटच्या क्षणाला, हालेलुया, बायबल सांगतं शेवटचा शत्रू नाहीसा केला जाईल, तो म्हणजे मृत्यू. आता त्याचा मृत्यू होणार आहे, आता त्याच्यावर सुरात चालवणार आहे, आणि त्या क्षणाला तो वाचवणार. त्याला सार्वकालिक मृत्यूतून प्रभू येशूने आपल्याला वाचवला आहे, आणि प्रभू येशू आपल्यासाठी ते अर्पण झाला आहे. हालेलुया. ही ती वेदी आहे, जी वेदी तुमचं आणि माझं ख्रिस्ताचं नातं दाखवते, जी वेदी आपली जागा दाखवते, ज्या वेदीवर आपलं होमार्पण, आपलं पापार्पण व्हायला पाहिजे होतं, ती वेदी दाखवते. आणि तिकडे काय झालं माहितीये का? प्रभू येशू ख्रिस्ताने आपली जागा घेतली. प्रेज द लॉर्ड. इसहाक स्वतः लाकडं घेऊन गेला. इसहाक त्या वेदीवर शांत बसला, त्याने विरोध केला नाही, त्याने आक्रोश केला नाही, तो रडला नाही. त्यालाही भीती वाटली असणार आहे, त्यालाही खूप विचार आले असणार आहे, बट ही वॉज ओबिडियंट. तो पित्याची इच्छा पूर्ण करत होता. येशूलाही त्या कठीण परिस्थितीतून, त्या इंटेन्स प्रेशर मधून, त्या सगळ्यातून जावं लागलं, की असं वाटलं की हा प्याला घेणं किती कठीण आहे. आणि येशू म्हणाला, पिता जर शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर, पण माझी नाही तर तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. हालेलुया. सो पिता आणि पुत्र हे नेहमी एकत्र होते. पण तुम्हाला माहितीये आज ते रिलेशन काय दाखवतंय? आपण येशू मध्ये आहोत. सो पिता आणि आपण एक आहोत, आपण एकत्र आहोत. प्रॉब्लेम काय आहे माहितीये का? ही वचनं आपण विश्वासाने घेत नाही. तुम्हाला माहितीये, आज जर तुम्ही नाही का, आज समजा नाही का, काही फिरून आलात कुठेतरी, थोडस सर्दी खोकला झालं, काही झालं, डॉक्टरकडे गेले, डॉक्टर म्हणाले डेंग्यू झालाय किंवा मलेरिया झालाय किंवा अजून कुठलं नाही का सांगितलं ना, तुम्ही इमिडिएटली विश्वास ठेवाल आणि तुम्ही नाही का लगेच म्हणाल, अरे मला असं झालंय तसं झालंय. तुम्हाला जीवाची चिंता वाटेल. पण ज्या परमेश्वराने आपल्यासाठी पाहून दिला आहे, जो कोकरा, जगाचं पापहरण कोकरा करणारा कोकरा जो येशू दिला आहे, या सार्वकालिक वचनावर आपला असं एवढा खंबीर विश्वास राहत नाही. आपली परिस्थिती, लोक नाही का मला असं फसवतात, मला तसं करतात, किंवा नाही का ह्यांनी माझ्या विरोधात बोललं म्हणून झालं, त्यांनी करणी केली म्हणून झालं, हे लोक माझा चांगला विचार करत नाही म्हणून मी अपयशी होते. सो आपण खूप नाही का परिस्थिती स्वीकारतो, पण आपण सत्य स्वीकारत नाही. आणि हेच कारण आहे, हे एकमेव कारण आहे की आपल्या जीवनामध्ये गोष्टी घडताना दिसत नाही. वाय आर एक्सेप्टिंग दॅट सिकनेस? वाय आर ओबेइंग टू दॅट निगेटिव्ह व्हॉइसेस? त्या नकारात्मक आवाजांचं का आज्ञापालन करत आहात? त्या आजाराला का स्वीकारत आहात? का त्या कर्जाचं मी कसं फेडू म्हणून स्वतःच्या बुद्धीने विचार करत बसले? मेहनत घ्या, काम करा, पण विश्वास ठेवा की प्रभूने तुम्हाला या सगळ्यातून बाहेर काढलंय. का? कारण पापाची सत्ता नाही आता. यहोवा इरे, परमेश्वर पाहून देईल, त्याने पाहून दिलंय, सगळ्या गोष्टीचं सोल्युशन दिलंय. आणि येशू आपल्यासाठी तो बलिदानाचा कोकरा झालाय. शेवटच्या क्षणाला आपण वाचवलं गेलोय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड.
बायबल सांगतं हालेलुया, गॉड विल प्रोव्हाइड अ लॅम्ब. हालेलुया. सो ही ऑल्टर आहे ना, दिस ऑल्टर रिप्रेझेंट्स द राइचियस क्लेम ऑफ गॉड ऑन आयझॅक. एक नाही का, राइचियस म्हणजे एक न्यायी मागणी आहे जे पाप झाले त्यासाठी, की हा इसहाक मला दे. एक न्यायी मागणी आहे. तर इसहाकाने पाप केलं म्हणून त्याचं होमार्पण करत नाही. अब्राम त्याच्या पापासाठी इसहाकाचं होमार्पण करत नाही. हा निर्दोष कोकरा मला दे. आणि परमेश्वराने त्याची जी राइचियस क्लेम होता, त्याची जी नीतिमत्वाची मागणी होती ना, ती स्वतःच्या पुत्राला शरीरामध्ये पाठवून पूर्ण केली. कारण तुम्ही आणि मी ती मागणी पूर्ण कधीच करू शकलो नसतो, कारण आपण पापात जन्म घेतले, आपण पापी होतो. जर एवढं परमेश्वराने केलंय, तर या छोट्या छोट्या गोष्टीमधून परमेश्वर बाहेर नाही काढणार? या परिस्थितीतून तो आपल्याला वाचवणार नाही? हा जो आजार आज इतके वर्ष तुम्हाला धरून बसलाय ना, लिटरली तुमच्या शरीरावर, तुमच्या अवयवांवर, एक एक सिस्टीमवर, एक एक अवयवावर, कधी पोटाचं, कधी छातीचं, कधी रेस्पिरेटरी सिस्टीम, कधी बोन्स रिलेटेड, मसल्स रिलेटेड, किडनी रिलेटेड, कधी कुठला अजून काही, असं एक 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 अवयव तुमचा नाही का तो आजार खाऊन टाकत आहे. तो आजार तुम्हाला ग्रासत आहे. ही गरिबी तुम्हाला त्रासत आहे. तुम्हाला वाटतं तुम्ही खूप पवित्र आहे, तुम्ही देवाच्या खूप जवळ आहे, म्हणून सैतान हल्ले करतोय. दिस इज हॅपनिंग बिकॉज यू आर इग्नोरंट. तुम्ही दुर्लक्षित आहात. तुमचं लक्ष नाही, तुम्हाला कळत नाही की प्रभूने काय दिले, म्हणून या गोष्टी घडत आहेत. तो जो हल्ला करणार आहे तो का हल्ला करतोय? कारण तुम्हाला देवाने काय दिलं हे माहित नाहीये. हल्ला आला, तुम्ही फाईट बॅक करू शकता. परमेश्वराने त्याची शस्त्र सामग्री आपल्याला दिली आहे. कशासाठी? की वाईट दिवसात प्रतिकार करता यावा म्हणून. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. वाईट दिवसात प्रतिकार करता यावा. मग वाईट दिवसात आपला नाश का होतोय? आपण डगमगून का जातोय? आपण का पडतोय? आपण का ढासळतोय? तिकडे त्याच्या स्वतःच्या पुत्राचं होमार्पण करत होता, त्याच अब्रामापासून आलोय, त्याच्या बीजापासून आपण आलोय. आपण येशू ख्रिस्तामध्ये आज आहोत. विश्वासाने आपण त्या बीजाचे वाटेकरी, त्या बीजाचे भागीदारी झालोय. आणि त्या सगळ्या आशीर्वाद ऑलरेडी ते सगळे आशीर्वाद आपल्यामध्ये दिलेले आहेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आय एम टेलिंग यू, हे वचन आहे ना, सगळ्या परिस्थितीच्या वर हे वचन स्वीकारा. सगळ्या अडचणीच्या वर ह्या वचनाला जागा द्या. सगळ्या तुमच्या विचारांपेक्षा पण अधिक जास्त ह्या वचनाला जागा द्या. हे वचन इतकं तुमच्यासाठी पहिल्याच स्थानामध्ये असलं पाहिजे ना, की ती जागा कधीच हल्ली नाही पाहिजे. ना तुमचे विचार, ना तुमची कमजोरी, ना परिस्थिती, ना डॉक्टरचा शब्द, ना परिवाराचा शब्द, ना कुठल्या लीडरचा शब्द, ना जगातला कुठला गव्हर्नमेंटचा शब्द ह्या वचनाला आपल्या जागेमधून, ना आपल्या मनामधून, आपल्या जीवनामधून हलवलं नाही पाहिजे. गॉड हॅज ब्लेस्ड यू. ज्या वेळेस परमेश्वराने तो कोकरा दिला, प्रभूने आशीर्वाद दिलाय. अब्रामाला त्यावेळेस माहित होतं की परमेश्वर ह्याला जिवंत करू शकतो. तोपर्यंत रिझरेक्शनच्या गोष्टी पण त्याने पाहिल्या नव्हत्या. पुनरुत्थित होणं काय त्याला माहित नव्हतं. व्यक्ती मरते आणि ती जिवंत कशी होते माहित नाही, पण त्याला माहितीये जर प्रभू बोललाय इसहाकाच्याच वंशाला तुझं संतान म्हणतील, तर हा इसहाक आज परमेश्वर घेईल. पण माझा परमेश्वर हसवणारा परमेश्वर आहे, रडवणारा परमेश्वर नाही. तो आनंदित करणारा परमेश्वर आहे, तो दुःखी करणारा परमेश्वर नाही. सो गॉड हॅज माय आयझॅक. हा इसहाक तो घेईल, पण देवाकडे माझ्यासाठी इसहाक आहे. देवाकडे माझं बीज आहे. देवाकडे माझी संतान आहे. आणि माझी संतान या पृथ्वीवर आशीर्वादित होणार. आणि ती वेदी यहोवा इरे वेदी आहे. ती वेदी, ती होमार्पणाची, ती बर्न्ट ऑफरिंगची वेदी आहे. आणि ती वेदी आता काय झाली? कृपेची वेदी झाली. इसहाक, कृपा मिळवली त्याने, तिकडे कोकरू मिळालं. हालेलुया. इसहाक पाहिजे होता. परमेश्वराने त्यावेळची त्याची गोष्ट त्या एडक्यावर भागवली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण त्या वेदीवर असलं पाहिजे होतं, पण आपण ती कृपा मिळवली आणि आपण बाहेर पडलो. आणि आपल्या जागी प्रभू येशू ती शिक्षा भोगली, ते अर्पण केलं. तो होमार्पणाचा पण बळी झाला, तो पापार्पणाचा सुद्धा तो कोकरा झाला. आणि सगळ्या गोष्टी त्याने पूर्ण केल्या. ते रक्त वेदीवर सांडल्यावर हालेलुया, तो क्रोध शांत झाला, तो न्याय पूर्ण झाला. म्हणून आज कुठले आवाज तुमच्या आणि माझ्या विरोधात देवासमोर आपल्याला दोष लावू शकत नाही. मग हे आवाज कुठे दोष लावतात माहिती? इथे. तू तर आज प्रार्थना नाही केली, तू तर आज चर्चलाच नाही गेली, तू खूप कपटी आहे, तू चांगला नाही वागत, तू चिडचिड करते, तू खूप उलट बोलते, तू वाईट बघतेस, तू हे करते, तू तसा वागतोस, तू वासनेने भरलेला आहे, तू पैशासाठी नुसता धावपळ करतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हे आवाज इथे आहेत. देवासमोर कोणीच आपल्याला आवाज असा दोष लावू शकत नाही. हे आवाज इकडे काय आहेत माहिती?
कारण इकडे देवाचं वचनच नाहीये ना. तू कर्जातच राहणार, तुझं काम होणारच नाही, तू कधीच पुढे जाणार नाही. का? कारण 4-5 लोक आपल्या आजूबाजूची, ज्यांना जगाचा खूप अनुभव आहे, परिस्थितीचं खूप त्यांना नॉलेज आहे, त्यांना आर्थिक नॉलेज खूप जास्त आहे, ते लोक म्हणतात अशी गोष्ट काम करणार नाही. परमेश्वर ह्या जगाच्या आर्थिक परिस्थितीच्या अधीन नाहीये. तर ह्या जगाची आर्थिक सत्ता परमेश्वराच्या वचनाच्या अधीन आहे. यू आर नॉट द सब्जेक्ट ऑफ दिस वर्ल्ड्स इकॉनॉमी. नो, तुम्ही ह्या जगाच्या आर्थिक नियंत्रणामध्ये, ह्या जगात काय चाललंय यामध्ये नाहीये. हालेलुया. या जगाची अर्थसत्ता परमेश्वराच्या वचनाच्या अधीन आहे. प्रेज द लॉर्ड. पण आपण अधिकारी असून आपण वापरत नाही. तुम्हाला माहितीये, आपण निसटलोय, आपण सुटलोय, ती कृपा मिळवलीये, आपण त्या वेदीवर अर्पण केलं जात नाहीये, आपण अयोग्य होतो. आजही आपण अयोग्यच राहिलं असतं जर येशू आला नसता तर. आज आपण ती योग्यता मिळवली जिथे आता अर्पणाची गरज नाही. आता कुठलं अर्पण परमेश्वराला लागत नाही. ती चौथी वेदी, व्हॉट इज नंबर 4, अभ्यास करा आपण. सो ही चौथी वेदी आहे. माहिती, चौथी वेदी नंबर 4 स्पीक्स अबाउट द फिजिकल एस्टॅब्लिशमेंट ऑफ द क्रिएशन. क्रिएशन मध्ये तुम्हाला माहितीये, निर्मितीमध्ये जेव्हा परमेश्वराने गोष्टी घडवल्या 6 दिवसांमध्ये 7व्या दिवशी शब्बात होता. ज्यावेळेस हे भौतिक जग घडवलं ना, 4थ्या दिवशी सूर्य, चंद्र, तारे ह्या गोष्टी दिवस रात्र डिवाइड करण्यात आल्या. हे मटेरियल वर्ल्ड जे आहे ना, हे जे गोष्टी त्या 4थ्या दिवशी पूर्ण झाल्या. सो मटेरियल वर्ल्डच्या सगळ्या गोष्टी 4थ्या दिवशी पूर्ण झाल्या. 4थी आज्ञा मोशेला देण्यात आली की माझा शब्बात पवित्र राख, देवाचा शब्बात पवित्र राख. का 4थ्या आज्ञेला शब्बाताची गोष्ट सांगितली आहे? कारण भौतिक जग, 4थी वेदी जी आहे ना ही, किंवा 4 नंबरची, तुम्हाला माहितीये एदेन बागेमध्ये 4 नद्या होत्या, 4 प्रकारचे खरूब आहेत. त्याच्यानंतर प्रकटीकरणामध्ये अशा प्राण्याविषयी लिहिलं आहे की ज्याला 4 तोंड आहेत. ओके, प्रेज द लॉर्ड. येशू बद्दल पण वर्णन करताना 4 प्रकारच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. खूप गोष्टी तुम्हाला 4 दिसतील. द नंबर 4 स्पीक्स अबाउट द फिजिकल मटेरियल क्रिएशनचं कम्प्लीटनेस, किंवा व्हॉट वी कॅन से, इट्स अ क्रिएशन, इट्स अ कम्प्लीटनेस, किंवा आपण त्याला अजून कसं, अर्थली ऑर्डर, ही पृथ्वीचा जो क्रम आहे, पृथ्वीचं जो ऑर्डर आहे, दॅट इज नंबर 4. आणि ही 4थी वेदी होती. इट मीन्स अकॉर्डिंग टू दिस अर्थली थिंग्स, या पृथ्वीच्या गोष्टीनुसार इट इज कम्प्लीट. हालेलुया. ही 4थी वेदी आहे जी परिपूर्ण आहे, जी कम्प्लीट आहे. पण या 4थ्या वेदी नंतर अब्राम अजून काही आशीर्वाद मिळवतो, अजून काही गोष्ट घडतात.